श्री स्वामी समर्थ. तर बघा, 7 दिवसाचं पारायण सुरू करण्यासाठी मी आदल्या दिवशी स्वामींच्या मठामध्ये गेले आणि स्वामींसमोर खडीसाखर, फुलं आणि नारळ ठेवून संकल्प केला आणि स्वामींना सांगितलं की माझं हे 7 दिवसाचं पारायण जे आहे स्वामी चरित्राचं, श्री स्वामी चरित्र सारामृताचं जे पारायण आहे, तर ते तुम्हीच उत्तमाचं पूर्ण करवून घ्या. आणि जी काही इच्छा होती ती स्वामींना बोलून दाखवली. तर अशा पद्धतीने पारायणाच्या आधी आपण संकल्प करायचा असतो स्वामींसमोर जाऊन, किंवा घरामध्ये तुम्ही देवाऱ्यासमोर जरी तुम्ही खडीसाखर नारळ ठेवून संकल्प केला तरीही चालतं. तर अशा पद्धतीने मठामध्ये मी आदल्या दिवशी संकल्प करून आले. तर हा पुण्यातला घसटी पुलावरचा स्वामींचा मठ आहे. तर ही जी मूर्ती आहे, ही जी फ्रेम आहे ना, ती माझी सगळ्यात लाडकी, सगळ्यात आवडती माझी स्वामींची प्रतिमा आहे. या प्रतिमेचा एक व्हिडिओ मी आधीही टाकलेला आहे माझ्या चॅनलवरती. स्वामींच्या मठात किंवा केंद्रात गेल्यावर मनाला जे समाधान वाटतं ना, ते खरंच खूप खूप भारी असतं. म्हणजे रोज एक थोडा वेळ का होईना, पण मठात जायला मिळालं ना, तरी मनाला एक समाधान मिळतं. आणि मी तर खूप नशीबवान आहे, माझ्या घरापासून खूप जवळ आहे. तर दुसऱ्या दिवशी 5 मार्च गुरुवारी मी पहाटे 3:30 वाजता उठून पूर्ण झाडलोट वगैरे करून, अंघोळ करून, स्वच्छ शुचिर्भूत होऊन सुरुवात केली. तर पहिल्या दिवशी मी घराच्या आपला जो उंबरा आहे त्याला हळदीचं लेपन करून घेतलं. तर हळदीचं लेपन यासाठी करायचं कारण घरामध्ये येणारी जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा जो काही नकारात्मकता आहे ती घरात येत नाही आणि घरामध्ये एक आनंदी आणि पॉझिटिव्ह एनर्जी कायम राहते. आणि चांगल्या गोष्टींना सुरुवात करताना सुद्धा आपण असं हळदीचं लेपन आपल्या उंबऱ्याला करून घ्यावं. किंवा तुम्ही अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार, सोमवार किंवा काही सणवार असेल तर तुम्ही असं हळदीचं लेपन तुमच्या उंबऱ्याला करत जा. याने बाहेरची जी काही निगेटिव्हिटी आहे ती आत येत नाही आणि घरातली जी काही निगेटिव्हिटी असेल ती सुद्धा घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी कायम राहते. तर अशा पद्धतीने आधी मी उंबऱ्याची पूजा करून घेतली आणि यानंतर मग मी पारायणाला सुरुवात करणार आहे. तर पहाटे खूप छान वाटतं, 3:30 ब्राह्म मुहूर्तावर जे काही आपण पूजा अर्चा करतो ना, ती देवापर्यंत लवकर पोहोचते. तर अशा पद्धतीने मी पूर्ण देवपूजा करून घेतली आहे. तर देवपूजा पण कशी करायची पारायणाच्या आधी, तर त्याचाही व्हिडिओ मी पुढच्या काही दिवसांमध्ये शेअर केलेला आहे. पूर्ण पूजा आणि त्यानंतर पारायण असं. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी चरण तिथे मिळून. तर हे 7 दिवसाच्या पारायणामध्ये मी 3 माळी जप, 3 वेळा तारक मंत्राचं पठण आणि रोज 3 अध्याय अशा पद्धतीने पारायण केलं आहे. अध्याय पहिला, कथासार. श्री गणेश, श्री सरस्वती, श्री गुरु, श्री कुलदेवता तसेच श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार यतिवर्य श्री स्वामीराज यांना वंदन करून ग्रंथ रचयिते कै विष्णू बळवंत थोरात यांनी श्री स्वामी चरित्र सारामृत या नित्य पठणोपयोगी पोथीच्या लेखनाला सुखदां केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसुत प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्याय. श्री स्वामी समर्थ.
अध्याय दुसरा. जे मनात अपेक्षा धरून सद्गुरूंची भक्ती करतात त्यांचे मनोरथ पूर्ण होतात आणि जे मनात कसलीही अपेक्षा न धरता निष्काम भावनेने सद्गुरू भक्तीत रमतात त्यांना मोक्ष अर्थात कैवल्य पदाची सर्वदा सेवाव्या कंठ भवभयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गूढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ. केवळ पूर्ण पुण्याईच्या योगाने चोडप्पांच्या घरी श्री स्वामीरूपी कृपाधन चालत आले. कोणत्याही प्रकारचे योगतत्व नसूनही केवळ भक्तिबळाचे सामर्थ्य बाळगणाऱ्या चोडप्पांवर श्री स्वामींनी अपार माया आणि कृपा केली. त्यांच्या घरात वास्तव्य करणाऱ्या श्री स्वामींची कीर्ती जेव्हा अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्या कानी पोहोचली तेव्हा त्यांचे दर्शन कसे घडेल या उत्सुकतेमध्ये ते असताना श्री स्वामी राजवाड्यात सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गूढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. श्री स्वामी समर्थ. रत्नाखचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडत मुकुट शोभतो बरा रुंजून तीनु पुरे चरणी घागर्या. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. एरवी 5-5 अलार्म लावून सुद्धा न उठणारे मी पण पारायणाच्या काळामध्ये स्वामी बरोबर तुम्हाला उठवतात. 3:30च्या आधीच मला अलार्म वाजायच्या आधीच मला जाग यायची आणि मी सुरुवात करायची. तर अशा पद्धतीने घरात जे काही बनवलेलं असतं ना आपलं ते उष्ट न करता आधी स्वामींना नैवेद्य दाखवायचा. तर जे काही तुम्ही बनवाल ना ते सगळं स्वामींना प्रिय आहे. फक्त ते चांगल्या मनाने बनवायचं आणि आपण खाण्याआधी स्वामींना नैवेद्य दाखवायचा. दुसरा दिवस पारायणाचा. श्री स्वामी. तर इथे मी पूजा करून घेतली आहे आणि आता मी नामस्मरणाला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. 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 निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अध्याय चौथा. कथासार. श्री स्वामीनामाचे श्रवण करणे तसेच त्यांचे पूजन करणे आणि त्यांच्या भजन कीर्तनात मग्न होणे इतकेच श्रेष्ठ कार्य करणाऱ्यांना अन्य धर्मकार्य तीर्थाटन योगाभ्यास होम हवन असे काही करण्याची गरज नाही. केवळ स्वामीनाम सतत घेत राहिल्याने चारही पुरुषार्थ साध्य होतात आणि जन्ममृत्यू. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थाध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय पाचवा. कथासार. अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकाराने सत्पुरुषांच्या सहवासाने भक्तामध्ये उत्तम बदल करून घडतो असे विधान केले आहे. ज्यांची पूर्व पुण्याई आहे त्यांना श्री स्वामींचा सहवास लाभला. अक्कलकोट निवासी जनता तर परम भाग्यशाली होती. अक्कलकोटच्या राजांनाही पूर्व पुण्याईमुळे श्री स्वामींसारख्या दिव्य सत्पुरुषाचा अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामीराज वदविता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमाध्याय गोढहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय सहावा. ज्याप्रमाणे गुरुजन बालकाचे बोट धरून त्याच्याकडून मुळाक्षरे गिरवतात त्याप्रमाणे श्री स्वामी माझ्यासारख्या मतिमंदाकडून हे चरित्र लिहून घेत असल्याचे ग्रंथकार कबूल करीत मागील अध्यायातील अपूर्णता जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्तपातका अनाधी सिद्धा जगन्नायका निशिदिनी शंकर सखा विष्णूचिया मनिवसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठाध्याय गोढहा. इति
श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठाध्याय समाप्तम. शुभम भवतु. श्री वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देवजी अवतरला खास अज्ञानी दासांस अज्ञानी भक्तांस विपरीता भास जय देव दत्ता अवधूता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता जय देव खूप प्रसन्न वातावरण असतं पहाटे आणि आमच्या मोगऱ्यालाही रोज छान फुलं येत होती. स्वामींना रोज मला मोगऱ्याचं एक फुल वाहता येत होतं. खूप छान आणि भारी वाटायचं, खूप प्रसन्न वाटायचं. आणि मुलीला शाळेत सोडून आले मी आणि 7:30 वाजता मला आपलं जे बुधवार पेठेतलं जे स्वामींचं मठ आहे, केंद्र आहे, तिथे मी स्वामींच्या दर्शनाला सुद्धा गेले. तर इतकं छान मला दर्शन सुद्धा मिळालं पारायण काळामध्ये, तेही 7:30 वाजता सकाळी. पारायण करून मुलीला शाळेत सोडवलं आणि तसंच मग स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामींची पूजा चालूच होती. दिवस 3रा पारायणाचा. पुन्हा पूजा वगैरे उरकून मी पारायणाला सुरुवात केली आहे. आणि इथे मी श्री स्वामी नामजप समर्थ करतानाचा व्हिडिओ तारक मंत्र. काढायचा विसरले, मी आधीच सुरुवात निशंक केली. होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विन काळही नाने त्याला परलोकीही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. अध्याय 7. सप्तमोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा आपुल्या कृपे करुण अल्पवर्णिले आपुले गुण श्रोती द्याव्या अवधान श्रवणी आतुनी मुक्ते निवडुनी सुंदर त्यांचा करुणी आहार अर्पी शंकरा विष्णुकवी. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसूत भाविक भक्त सप्तमाध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. कथासार. मागील अध्यायामध्ये श्री स्वामींनी विष्णुबा ब्रह्मचारी यांचा वृथा अभिमान हरण केला याविषयीचा कथाभाग आलेला केला. या अध्यायामध्ये शंकरराव राजेराय बहादूर यांची कथा वर्णिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसूत प्रेमळ भक्त अष्टमाध्याय गोढहा. श्री स्वामीचरणारविंदापर्णमस्तु. इति श्री स्वामीचरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु. अध्याय 9. कथासार. शंकरराव राजेराय बहादूर पत्नीसहित अक्कलकोट येथे आले. अक्कलकोट येथे असे अनेक भक्त आपापले मनोरथ पूर्ण व्हावे या हेतूने श्री स्वामी दर्शनार्थ याचा न लागेची पार परिगंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती श्रवणी धरावा आदर तेने साधती इह परत्र जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसूत भाविक भक्त नवमाध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री तर आपलं पारायण पूर्ण झालं की गणपतीची, आपल्या देवीची आणि स्वामींची आरती करायची. अशा 3 आरत्या तरी आपण पारायण काळामध्ये आणि इतर वेळी सुद्धा कराव्यात. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता जय देव सुगंध केशर भाळी वरटोपी टिळा कर्णी कुंडल शोभती वक्षस्थळी माळा शरणागत तुझ होता भय पडले काळा तुझे दास करती सेवा सोहळा जय देव दत्ता अवधूता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता जय. तर आज नैवेद्याला मी बटाट्याची भाजी, चपाती आणि वरण भात असं नैवेद्य दाखवला. आता पारायणाचा 4था दिवस. श्री स्वामी समर्थ. इथेही मी पूजा केलेली आहे आणि त्यानंतर पारायणाला सुरुवात केली. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तारक मंत्र. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विनकाळ ही नाणे त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील. तर सारामृताचं वाचन करताना जे ओवीबद्ध आहे संस्कृतमध्ये त्याच्यासोबत तुम्ही कथासार सुद्धा वाचा. अध्याय 10. कथासार. आपल्या गाठीशी पूर्व पुण्याई होती, म्हणूनच मनुष्य जन्म लाभला आणि हातून श्री स्वामींचे चरित्र लिखाण घडत आहे याविषयी कृतज्ञता व्यक्त करून ग्रंथकार पुढील कथाभागास प्रारंभ करीत आहे. मागणे हेंची स्वामी प्रति दृढ इच्छा माझे चित्ते, शंकराची प्रेमळ प्रीतिदास विष्णुवरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमाध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी. अध्याय 11. कथासार. मागील अध्यायामध्ये बाळप्पा मुरगोड क्षेत्री आल्याचे वर्तमान कथन करून ग्रंथकाराने मुरगोड येथे पूर्वी वास्तव्य केलेल्या चिदंबर दीक्षित नामक सत्पुरुषाचे अवतार कार्य देखील कथन केले आहे. त्याच मुरगोड क्षेत्री बाळप्पांना अक्कलकोटस्थ श्री स्वामींविषयीची माहिती सर्वप्रथम समजली. मात्र तेथील ब्राह्मणांनी बाळप्पांना अक्कलकोट येथे जाण्याआधी गाणगापुरा जाण्याचा सल्ला दिला. म्हणून बाळप्पा मुरगोड येथून गाणगापूर जयाचा महिमा अगाध, जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेव जन्मावरी. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत. एकादशोध्याय गोढा. श्रीरस्तु. शुभम भवतु. अध्याय 12. कथासार. बाळप्पा अक्कलकोटास पोहोचले तेव्हा श्री स्वामी खासबागेत होते. दर्शनार्थींची बरीच गर्दी झाली होती. अशा गर्दीत आपल्याला श्री स्वामी दर्शन कसे घडेल या विवंचनेत असलेले बाळप्पा खडीसाखरेचा प्रसाद घेऊन भक्तांच्या गर्दीत घुसले आणि यथावकाश श्री स्वामींपाशी घन भक्त काज कल्पद्रुमा विष्णू शंकर दोघे जण त्यांसी शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादशाध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु. श्री समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. तर पारायण झालं की मी माझी जर लिखित नामजपाची जी सेवा आहे ती सुद्धा करून घेत होते. तर रोज एक पान नामस्मरण आपण लिहून काढायचा असा संकल्प केलेला आहे. लिखित नामस्मरणामध्ये आपण पूर्णपणे एकरूप झालेलो असतो. तर रविवार होता रंगपंचमी आणि रंगपंचमीला आम्ही फकीराला डबा देतो. तर जेवण द्यायचं असतं. तर आज हा असा नैवेद्य केलेला होता. मलिदा सुद्धा होता. तोच स्वामींना दाखवला नैवेद्य. गोडाचा शिरा, मलिदा आणि रेवड्या वरण भात. पारायणाचा 5वा दिवस. तर आता देवपूजा करूयात. तर सगळ्यात आधी गणपतीचं पूजन करून घेतलं. गणपतीला स्नान घालून व्यवस्थित पुसून वगैरे त्याची पूजा केली. त्यानंतर बाकी मग स्वामींची जी काही प्रतिमा आहे प्रतिमेचं पूजन, जी आपली कुलदेवता असते तिच्या नावाने आपण जो कलश मांडतो त्याचं पूजन आणि अशा पद्धतीने साग्र संगीत पूजा करून घेतली. आमचा जो मोठा देवारा आहे तिथे फक्त पुरुष लोक पूजा करतात आणि म्हणून मी असं साईडला एक छोटीशी पूजा मांडलेली आहे. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ श्री स्वामी श्री समर्थ श्री स्वामी 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 समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री तर आता नाम जपाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र. निशंक होई रे मना, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय, आज्ञे विन काळ ही नानेही त्याला, परलोकी ही ना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील. श्री स्वामी समर्थ सारामृत. श्री स्वामी चरित्र सारामृत. श्री स्वामी समर्थ. अध्याय 13वा कथासार. बाळप्पांच्या वाढत्या प्रभावामुळे श्री स्वामींच्या सेवेकरांमधील अनेक जण नाराज झाले आणि विविध युक्त्या प्रयुक्त्या काढून बाळप्पांना श्री स्वामी सेवेपासून दूर करण्याचा खटाटोप करू लागले. याविषयीचा कथाभाग मागील अध्यायात आलेला आहे. त्यास अनुसरून या अध्यायाचा पुढील भाग ग्रंथकार. जय जयाजी स्वामी राया रात्रंदीन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नानाप्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गूढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामीरायांची भक्ती कशी करावी असा प्रश्न अनेक स्वामी भक्त ग्रंथकाराला विचारते झाले. तेव्हा भक्तांच्या मनातील शंका समस्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने श्री स्वामींची उपासना व भक्ती कशी करावी याचे मार्गदर्शन ग्रंथकाराने या जय जयाजी करुणा समुद्रा विष्णू शंकराची या छंदा कृपा करुणी पूर्वावे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशाध्याय गूढः. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी. अध्याय 15वा कथासार. तीर्थाटन करणे, हठयोग आदी साधनांचा आग्रह धरणे, वेदाभ्यास आणि शास्त्रज्ञान हे जरी योग्य असले तरीही केवळ निस्सीम निरपेक्ष भावनेने श्री स्वामी भक्ती केली असता 4 पुरुषार्थाची प्राप्ती होते. पाप ताप दैन्य यापासून मुक्तता मिळते. प्रपंच सागर पार करून मोक्षाचा पैलतीर गाठता येतो. आणि दैन्य ज्यांचे दर्शने निरसोन जाय ते पद रात्रंदीन प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर. स्वामीसुताचे चरित्र मन करुण्या स्थिर सादर होऊन ऐकावे. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचदशाध्याय गूढः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर तुमचे रोजचे जे अध्याय आहेत ते वाचून झाल्यानंतर सारामृताच्या पुस्तकात शेवटच्या पानावरती जे श्लोक आहेत ते सुद्धा तुम्ही म्हटले तरी चालेल. ब्राह्म्य मुहूर्तावर पूजा करण्याने आपलं मन एकाग्र झालेलं असतं. आपण आणि देव फक्त एकमेकात एकरूप झालेलो असतो. बाकी कशाचंही डिस्टर्बन्स आपल्याला नसतं. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्ना सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदय तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवन भुवनी पाहता तुझे सेनाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाही. जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदय तारक संजीवनी. जय देवी अवधूता हो स्वामी अवधूता, अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता. दर्शन होता जाती ही पापे, स्पर्शन मात्रे विलया जाती भवदुरिते. चरणी मस्तक ठेवून मन समजा पुरते, वैकुंठीचे सत्ता अवधूता हो स्वामी अवधूता, अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता. जय देव स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर पुन्हा एकदा मंडईतल्या स्वामींच्या मठात जाण्याचा योग आला पारायण काळातच. तर अशा पद्धतीने सकाळी स्वामींचं दर्शन सुद्धा झालं पारायण काळामध्ये.
आणि इथे स्वामींनी 3 दिवस आणि 3 रात्र वास्तव्य केलं होतं. तर हे स्वामींच्या सहवासाने पावन झालेली अशी ही जागा आहे. स्वामींचा अखंड इथे वास आहे. तर आज काही साधाच नैवेद्य होता. वालपापडीची भाजी, चपाती आणि दूध, साखर, भात, तूप. पारायणाचा 6वा दिवस. पुन्हा एकदा व्यवस्थित स्वच्छ करून पूजेला सुरुवात केली. देवपूजेचा पाठ स्वच्छ पुसून, स्वच्छ वस्त्र अंथरून, त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करून त्यांना विराजमान केलं चौरंगावर आणि त्यानंतर स्वामींची देखील पूजा केली. तर पारायण करताना आपण कलश नाही मांडत, तर हा मी कायमचाच माझ्या कुलदेवीच्या नावाने मांडलेला कलश आहे. कुलदेवी तुम्हालाही जर तुमची माहिती असेल किंवा नसेल तरी सुद्धा तिच्या नावाने आपण कलश मांडतो आणि ती आपल्यासाठी एक देवीचं स्वरूप असते. श्री स्वामी समर्थ. तर आपण कुठलीही देवपूजा करत असू, पण त्याआधी गणपती बाप्पा आणि आपल्या कुलदेवीचं स्मरणही करणं तितकंच गरजेचं असतं. तर नैवेद्य नसला तरी सुद्धा साखर आणि पाणी देवासमोर नेहमी ठेवावं. आणि रांगोळीमध्ये सुद्धा देवाची पावलं आणि स्वस्तिक याला खूप महत्त्व आहे आणि खूप सात्विक भावना आहे त्याच्या मागे. खूप पॉझिटिव्हिटी सुद्धा आहे. त्यामुळे कितीही चांगली डिझाईन जरी येत असली ना तरी सुद्धा देवीची पावलं आणि स्वस्तिक याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या रांगोळीमध्ये. आणि हळदी कुंकू वाहिल्याशिवाय तर कुठलीच रांगोळी पूर्ण होत नाही. जेव्हा आपण हळदी कुंकू वाहतो तेव्हाच ती पूर्ण होते. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम गण गणपते नमो नमः. आई तुळजा भवानी आई स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर बघा, जपमाळ करताना जपमाळ जी आहे ती जमिनीला खाली टेकता कामा नये. ती आपल्या डोळ्यांच्या रेषेमध्ये सरळ धरायची आणि तसंच आपण नामस्मरण करायचं. तिला खाली जमिनीवर टेकू द्यायचं नाही. श्री स्वामी समर्थ. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. अध्याय 16वा. या अध्यायाचा प्रारंभ करताना ग्रंथकार श्री स्वामी समर्थांविषयी सांगतात की भक्तजनांच्या रक्षणासाठी यतिरूप धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयाने पृथ्वीवर अक्कलकोट येथे वास्तव्य केले आहे. त्यासोबतच या अध्यायामध्ये येणारे श्रेष्ठ अशा स्वामीसुतांचे चरित्र जे कुणी भक्त मनोभावे श्रवण करतील त्यांचे महादोष लयाला जातील, नाश पावतील असेही ठाम प्रतिपादन करीत ग्रंथकार स्वामीसुतांचे चरित्र सुतावरी कृपा केली त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभाविक भक्तपरिसोत षोडशाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम कथा. श्री स्वामी समर्थ. मागील अध्यायामध्ये स्वामीसुतांनी मुंबईस येऊन श्री स्वामींच्या मठाची स्थापना केली याविषयीचा कथाभाग आला. त्यानंतर घडलेला वृत्तांत या अध्यायामध्ये सविस्तर कथन केला आहे. श्री स्वामीचरित्र सारामृतामधील सर्वात जास्त ओवी संख्येचा अध्याय म्हणून या अध्यायाचा उल्लेख करावा लागेल. याचे कारण श्री स्वामींनी ज्यांना आपला सूत अर्थात पुत्र मानले त्यांच्याविषयीचा समग्र वृत्तांत या अध्यायात ग्रंथकारांनी. जय जयाजी परम मंगला.
विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नानाप्राकृत कथासम्मत भाविक भक्त परिसुत सप्तदशोध्याय गूढः. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी अध्याय 18. मागील अध्यायामध्ये श्री स्वामी सुतांचा वारसाधिकारी कोण असावा याविषयीचा वृत्तांत आला आहे. त्याचे निराकरण ग्रंथकाराने या अध्यायामध्ये केले आहे. स्वामी सुतांनी देह विसर्जित केल्यावर श्री स्वामी महाराज सतत मोरपाखरा म्हणून हाक मारू लागले. आमची पाऱ्याची वीट आणून द्या म्हणून प्रत्येकाला सांगू लागले. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठविन मी सत्य. मग समर्थांजवळ येत घेऊन या दादासी. समर्थ वृत्ताय कोण म्हणती जावे, म्हणती द्यावे पाठवून. बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू जयासी. तयासी काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे. दादासी पाठवणे नाही बरे, वरजावे आपण सवे. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ज्या ज्या स्थळी हे मनजाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरुपाय दोन्ही. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर पहाटेचं जे वातावरण असतं ना, ते खरंच अनुभवण्यासारखं असतं. पूजा झाल्यानंतर पूजेचं जे काही पाणी आहे ते मी तुळशीला आणि इतर झाडांना वाहून टाकलं आणि तुळशीला सुद्धा वंदन केलं. तर आजही बघा किती छान मोगऱ्याला फुलं आली आहेत. स्वामींच्या पूजेसाठी मला ही फुलं वाहता आली. स्वामींच्या चरणी जाऊन ही फुलं सुद्धा धन्य झाली. तर आता पारायणानंतर आरतीला सुरुवात करते. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वरवर दैतारक संजीवनी. जय देवी जय दत्ता अवधूता हो स्वामी अवधूता. अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता. जय देव तुमचे दर्शन होता जाती ही पापे. स्पर्शन मात्रे विलया जाती भवदुरिते. चरणी मस्तक ठेवणी मन समजा पुरते. वैकुंठीचे सुख नाही या परते. जय देव दत्ता अवधूता हो स्वामी अवधूता. अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता. जय देव. तर पारायण झालं, आरती झाली. त्यानंतर लिखित नाम जप मी करून घेतलं एक पानभर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आज पण मी दूध साखर भात, तुपाचा नैवेद्य आणि चपाती आणि वांग बटाट्याची भाजी आणि केळी असा नैवेद्य स्वामींना अर्पण केला. तर शेवटच्या उद्यापनाला मला स्वामींच्या आवडीचे जे काही पदार्थ आहेत ते बनवायचे होते. आणि एक भीती मनात होती माझ्या, की एकच दिवस राहिलाय पारायणाचा, तर पाळी नाही आली तर खरंच खूप बरं होईल. स्वामींना पण मी खूप विनवणी करत होते की स्वामी एकच दिवस राहिलाय पारायणाचा, तर पाळी येऊ देऊ नका. पण कदाचित त्यांना त्यांचीच इच्छा असावी की माझ्या सासूबाईंकडून पारायण पूर्ण करून घ्यावं आणि म्हणून ते तसं झालं. श्री स्वामी. माझ्या सासूबाईंना पण खाली बसता येत नाही जरा संधिवाताच्या त्रासामुळे. तरी सुद्धा स्वामींनी एका दिवसाचं पारायण पूर्ण करून घेतलं त्यांच्याकडून. आता जे काही उद्यापन राहिलेलं आहे ते मी स्वामींच्या प्रकट दिना दिवशी पूर्ण करून स्वामींना उत्तमाचं नैवेद्य दाखवेन. श्री स्वामी समर्थ.